हॅलो नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे। मागे मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला साबुदाण्याच्या वड्यांचा, त्याला चांगल्याच प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे। त्याच्यासाठीच मी योग्य प्रमाणात सामग्री वगैरे कशी घ्यायची, किती साबुदाणे घ्यायची व किती राजगिराचं पीठ घ्यायचं त्याच्या हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवत आहे। मला भरपूर लोकांच्या कमेंट आल्या की राजगिराचं पीठ किती घ्यायचं, दाणेकूट किती घ्यायचं। तर दाणेकूट मी यात पहिलं म्हणजे मी घातलेलंच नाही आहे, यात फक्त मी राजगिरा पिठाचाच वापर केलेला आहे। आणि हे वडे तुम्ही एकदा बनवून बघाल ना, तुम्ही स्वतः म्हणाल की एकदम भारी बनतात हे वडे। गरमागरम जर खाल्ले तर एकदम भारीच। तर यासाठी मी 200 ग्राम इथे साबुदाणे हे भिजवून घेतलेले होते, एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवले होते। मी थोडंसंच पाणी लावलेलं होतं, धुवून पूर्ण पाणी नितळून मग मी ते डब्बा टाईट असा बंद केले होता। तसा 2-2.5 तासात हा आपला साबुदाणा भिजून होतो। त्यात मी 8-9 मिरच्या घेऊन घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, काही बटाटे घेतले उकडलेले। आपल्याला जेवढे गरजेपुरता लागतील तेवढेच आपण त्याचा उपयोग करणार आहोत। आता आपण मिरच्या घेणार आहोत, त्या वाटून घेणार आहोत। ह्या मिरच्या मी पूर्ण मिरच्या मी त्या साबुदाण्याच्या वड्यात घालणार नाही आहे। बाकीचं वाटण जे मागच्या व्हिडिओत जसं दाखवलं होतं तसंच मी या व्हिडिओत पण करते। फक्त एवढं आहे की मी साबुदाणे मोजून घेतलेले आहेत आणि राजगिरा पीठ पण मी 30 ग्राम घेतलेलं आहे, ते देखील मी मोजून घेतलेलं आहे। बघा किती मस्तपैकी सुटसुटीत असा आपला साबुदाणा हा भिजला गेलेला आहे, मस्तपैकी। जास्त गचका आपला साबुदाणा भिजलेला नाही आहे। आता आपण हा साबुदाणा मस्तपैकी असा फोडून घ्यायचा आहे। आणि आपण जी मिरची दळलेली होती त्या 8-9 मिरच्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, मी एकदम तिखटवाली मिरची घेते, इथे लोंगी मिरचीचा वापर केलेला आहे। साधी मिरची म्हणजे ती चवीला पण येत नाही आणि त्याचा तिखटपणा पण येत नाही, म्हणजे आपल्याला दुसरी चटणीचा टाकायचा टाईमच येत नाही। तर मी इथे त्याच भांड्यामध्ये थोडंसं अजून मीठ वगैरे टाकून चटणी बनवून घेणार आहे। जी शेंगदाणे आपण घेतली होती तेच टाकून मी तुमच्यासमोर चटणी ही पहिले पण बनवून दाखवली होती आणि आत्ता देखील बनवून दाखवत आहे। मस्त आपण ही पातळ जर ठेवली तर कढी पकोडे खातो त्या हिशोबाने आपण हे साबुदाणे वडे त्यासोबत खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची। आता आपण वळूया साबुदाणे वडेकडे। तर आपण यात जी साबुदाणे वड्यांमध्ये जी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली होती, एक मोठा म्हणजे 1 टेबलस्पून असा चम्मच घेतलेला होता, तेवढं आपण मेजरमेंट घेऊ शकतो मिरचीचं। तर तेवढी मिरची मी त्यात टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण मस्त असा बटाटा शिजवून घेतलेला होता, तो देखील त्यात मॅश केलेला आहे मी। मागच्या वेळेस किसणीने मी हा किसून घेतला होता, यावेळेस किसणीने किसायची गरज नाही, हातानेच मस्त मॅश होतो आहे हा बटाटा। मस्तपैकी असा मॅश करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर एकदमच खूपच कडक वडे हवे असतील तर तुम्ही मस्तपैकी अजून थोडासा कमी बटाटा ॲड केला तरी चालेल। मस्तपैकी हे मिश्रण सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त। आणि मग त्यानंतर आपल्याला जे राजगिराचं पीठ आपण 30 ग्राम मोजून घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडं लागत असं त्यामध्ये ॲड करायचं आहे। तर बघू शकता मी सगळा बटाटा हा व्यवस्थित असा त्याच्यात कुस्करून घेतलेला आहे, असं सगळं मस्त त्यात मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्याचंवालं। आपल्याला जसं आपण पीठ टाकत जाऊ आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी समजत जाईल की आपल्याला किती घट्ट हवं आहे किंवा अजून त्यात किती पीठ ॲड करायचं आहे आपल्याला, त्या हिशोबाने आपण त्यात पीठ हे ॲड करत जायचं आहे। तर मी आता त्यामध्ये राजगिराचं पीठ हे टाकून घेतलेलं आहे। मस्तपैकी असं घट्ट पीठ तयार व्हायला पाहिजे, जे म्हणजे असं पातळ आपण थोडंसं ढिलं जर सोडलं, वडे जर आपण तेलामध्ये सोडले तर ते वडे असे त्याच्यामध्ये तेल जास्त शोषलं जातं। तर याच्यामध्ये तेल शोषलं नको जायला म्हणून आपण अगोदर एक वडा तयार करून बघायचा आहे। जर आपल्याला जास्तच थोडासा सॉफ्ट वाटला तर मग आपण अजून त्यात थोडंसं पीठ ॲड करायचं आहे। तर इथे मी पूर्ण पीठ ॲड करून घेते, पूर्ण पीठ मी हे टाकून घेतलेलं आहे। मस्तपैकी आता असं घट्ट मिश्रण तयार करून घेते, ज्यामुळे आपण वडे जेव्हा तेलामध्ये टाकू तर ते वडे असे ऑइली नको राहायला। ऑइली म्हणजे जास्त तेल नको शोषायला, नाही तर काही वड्यांमध्ये तेल जास्त शोषलं जातं। भरपूर लोकांची अजून पण गैरसमज हाच आहे की बाबा साबुदाण्याच्या वड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं जातं, तर नाही, शेंगदाण्याची ही चटणी बनवली जाते आणि शेंगदाण्याचं आपलं साबुदाण्यामध्ये फक्त आणि फक्त राजगिराचंच पीठ ॲड केलं जातं। आता भरपूर ठिकाणी काही ना काही नवीन रेसिपी असतातच। तर आता आपण त्यासाठी एक गॅसवर कढई चढवून घेतलेली आहे व त्यात आपण तेल गरम करण्यासाठी टाकून घेतो आहे।
आपण गरजेपुरताच तेल काढायचं आहे कढईमध्ये, जास्त असं कढई भरून तेल घ्यायचं नाही, कारण त्याला काही एवढं तेल लागत नाही। तुम्ही बघू शकता मी 200 ग्राम इथे साबुदाणा घेतला होता, तो किती कमी तेलामध्ये तळून होईल हेही तुम्ही बघून घ्यायचं आहे। मस्त आपण तेल हाताला लावून घ्यायचे आणि मस्त असे चपटे वडे तयार करून घ्यायचे। जसा आपण बटाट्याचा वडा करतो, घरी बनवतो किंवा आपण बाहेर ठेलेवाल्याकडे जातो तिथे देखील बघतो, तसंच आपल्याला वडा बनवून घ्यायचा आहे मस्त। मी इथे काही राऊंड बॉल सारखे बनवून घेतलेले आहेत, कारण मी जिथे पहिले खाल्लेले ते वडे आणि नेहमी जाते आणि तिथे खाते, तर तिथे हे जे आपण चपटे वडे बनवतो तशातले वडे नसतात। हे राऊंड सारखे बॉल सारखे जे असतात, छोटे छोटे गोल चेंडूसारखे, तसेच ते वडे तयार केलेले असतात तिथे, आणि तेच वडे मोजून दिले जातात। 10 रुपयाची नाही 20 रुपयाची प्लेट असते, त्याच्यामध्ये कितीतरी 7 का 8 असे वडे दिले जातात। छोटे छोटेच असतात ते, काही एवढे मोठे नसतात, आणि काही चटणी आपल्याला एक्स्ट्राची लागली तर दिली जाते। तर मस्तपैकी हे असे त्याच्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तेलामध्ये सोडल्यानंतर ते मस्त असे परतून घ्यायचे। तेल आपलं पहिलेच तापलेलं होतं, त्याच्यामध्ये मी अगोदर एक साबुदाण्याचा वडा टाकून दाखवला होता मी छोटूसा, तो पण मस्त फ्राय गोल्डन, जास्त थोडासा डार्क झाला होता, मीच होऊ दिला होता की बाबा तेल थोडं लवकर गार होईल म्हणून। आता मस्तपैकी असे गोल्डन फ्राय करून मग आपण ते वडे काढून घ्यायचे। आता आपण जे वडे काढून घेतले असे 4-4, 5-5 असे छोटे छोटे वडे आपण हळूहळू सोडत जायचे। यात काही जास्त तेल लागणार नाही आपल्याला वडे तळताना, कमीत कमी तेलामध्ये हे तळून होतात। तुम्ही बघाल ना हे वडे बनवून, तर एकदम मस्त असे फ्लफी स्पंजी एकदम मस्त बनवून तयार होतात, असे कुरकुरीत लागतात खायला। आणि राहिली गोष्ट जसे ते सारण एकदम स्टफ म्हणजे असं बसलेलं असतं, तसं हे नसतंच। तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्कीच बनवून बघा कसे बनतात काय ते, आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कसे बनलेत म्हणून। याच्यात शेंगदाण्याचा आपल्याला वापर बिलकुल करायचा नाही आहे। हा जर कोणाला टाकायचंच असेल की बाबा मला राजगिराचं पीठ पण ॲड करायचं आहे आणि त्याबरोबर शेंगदाण्याचं कूट देखील ॲड करायचं आहे, तर बिंदास टाकू शकता, पण त्याची चव थोडी वेगळी राहील। या साबुदाण्याची चव ही वेगळी राहील। हा साबुदाणा एवढा लाईटवेट एकदम भारी लागतो खायला। जसं शेंगदाण्याचं कूट टाकून आपण जो साबुदाणा बनवतो तो थोडासा जड जातो खायला। तुम्ही लागल्यास ट्राय करा हा साबुदाणा आणि मग सांगा की बाबा हा साबुदाणा बनवल्यावरती आणि तो साबुदाणा बनवल्यानंतर आपल्याला काय फरक कळतोय त्याच्यातला। असं मस्तपैकी आपले हे साबुदाणे वडे हे तळून घ्यायचे आहेत। जास्त आपल्याला तेल हे गरम म्हणजे कडक नाही करायचं आहे, कारण तुम्ही जसं सुरुवातीला कडक तेल करणार आणि त्यात जर वडा टाकला तर तो वडा आतमधून शिजणार नाही म्हणजे फक्त वरून गोल्डन कलर येईल, आतमधून कच्चाच राहील। तर तुम्हाला जर आतमधून पण शिजलेला हवा आहे आणि मस्त कुरकुरीत असे वडे हवेत, तर पहिले तेल तापवून घ्या, एकदम कडक पण नका करू, आणि मग हळूहळू वडे हे सोडत जावा। आणि जर तुम्हाला मध्येच वाटतंय की बाबा आता तेल थोडंसं गार होण्यात आलेलं आहे, पहिलेसारखे वडे तळले जात नाही आहेत, तर मध्ये थोडासा मीडियम फ्लेमवरती गॅस करायचा आणि मग नंतरनी स्लो फ्लेमवरती करून द्यायचा। आपल्याला कळतं आपण तळतो, आपल्याला त्यातलं समोरासमोर आपण तळत असतो तेव्हा कळत जातं की बाबा आपण आता गॅस हा कमी करायचा आहे की जास्त करायचा आहे, त्या हिशोबाने हे तळत जायचे। बघू शकता मस्त कढईमध्ये सुद्धा मी तळते, तर एकही वडा फुटत नाही, मस्त असे कुरकुरीत वडे हे तळून होत आहेत। मस्तपैकी आपले हे वडे तळले जातात। हां, काय वडे असे मध्ये मध्ये थोडेसे तुम्हाला वाटत असेल की फुटत असतील, तसं काही नाही आहे। एकदम जास्त कडक करून घेतलेत तुम्ही त्यांना, तर त्यांना तडे पडायची शक्यता असते। पण तुम्ही हा वडा नक्की ट्राय करा। आता महाशिवरात्री येते तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यावरती कशी बनली म्हणून। नक्कीच आवर्जून करायला विसरू नका। आता आपण जे शेवटचे जे पीठ होतं त्याचे देखील वडे बनवून घेतलेले आहेत। सगळ्याच पीठाचे वडे आपण इथे बनवून घेतलेले आहेत आणि सगळेच वडे आपण इथे तळून घेणार आहोत। मस्तपैकी असे गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मग सर्व करायला घ्यायचे आहेत। त्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी नाही केली, नुसते खाल्ले तरी चालतं, किंवा तुम्हाला दुसरी कोणती चटणी असेल उपवासाची ती देखील करू शकता, पण मोस्टली हीच चटणी केली जाते। शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी देखील केली जाते। अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा। माझ्याकडून जमतील तशा नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा
पुरेपूर प्रयत्न करत राहीन आणि मागच्या व्हिडिओला तुमचा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूपच आभारी आहे मी. तर चला तर मग आत्ता आपली ही शिवरात्री येते. शिवरात्रीला तुम्ही हे वडे बनवून बघा आणि कसे बनतात मला नक्की कमेंटमध्ये फीडबॅक द्या. धन्यवाद.